नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पोलीस सर नांदेडवाली। तर या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्स आणि आर्ट्स यातील वेगवेगळ्या विषयाची तयारी करून घेणार आहोत। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला 12वी कॉमर्सचा अत्यंत महत्त्वाचा विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्यालाच की आपण ओसीएम म्हणतो, तर या ओसीएम विषयाची जी प्रश्नपत्रिका असणार आहे तुमची ह्या 2026 मधली बोर्डाची जी प्रश्नपत्रिका असणार आहे ती नेमकं तुम्हाला सोडवायची कशी आणि त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला लिहायचे कसे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास झालाय, पण नेमकं उत्तर लिहायचं किती आणि कशा पद्धतीने लिहायचं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला जर चांगल्या प्रकारचा स्कोर करायचा असेल तर, कारण एखाद्या प्रश्नाचं उत्तर यायले म्हणून किती पण लिहिण्यामध्ये अर्थ नाही, ठीक आहे। त्याचं मोजकं उत्तर किती अपेक्षित आहे हे लिहिणं काय आहे महत्त्वाचं आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओसी विषयाचं जी काही समजा मागच्या वर्षाची प्रश्नपत्रिका आहे 2025 मध्ये झालेली, तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं उत्तर कसं लिहायचं काय नाही, थोडक्यात तुम्हाला म्हणजे एक नमुना म्हणून या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न करूता। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे इतर जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांना देखील आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी काय होईल, फायदा होईल। ओके, तर आपण वेळ न लावता सुरू करूता। बघा, तर ओसी विषयाची ही 2025 फेब्रुवारी 2025 म्हणजे 15 फेब्रुवारी 2025 ला ओसी विषयाचा पेपर झाला होता मागच्या वर्षी, आणि या वर्षी 14 फेब्रुवारीला ओसी विषयाचा काय आहे पेपर आहे। तर तो नेमकं सोडवायचा कसा, कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि त्याचे उत्तर कसे अपेक्षित होते, ठीक आहे। तपासणाऱ्या शिक्षकांना नेमकं उत्तर कशा प्रकारे अपेक्षित होतं हे या ठिकाणी आज आपल्याला अभ्यासायचंय। तर बघा, पहिला प्रश्न आहे बघा, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य काय करा पुन्हा लिहा। म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला 20 मार्काचं। तर यामध्ये बघा रिकाम्या जागा भरायच्यात। आता ह्या रिकाम्या जागा भरायच्या कशा काय ना तुम्हाला सगळं काही माहिती आहे, तरी पण आपण थोडक्यामध्ये चर्चा करू की शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून कोणाला ओळखतात। तर शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून कोणाला ओळखतात, FW टेलर। बघा, शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक, कशाचे जनक, शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून कोणाला ओळखतात, FW टेलर यांना ओळखतात। याचं उत्तर काय आहे, व आहे। त्याचबरोबर बघा 2 नंबरचा प्रश्न आहे की डॅश डॅश समय उपयोगिता निर्माण करते। म्हणजे कशामुळे समय उपयोगिता म्हणजे काळ उपयोगिता कशामुळे निर्माण होते, त्याचं उत्तर आहे गोदाम। म्हणजे गोदामामुळे कोणती उपयोगिता निर्माण होते, समय उपयोगिता। कारण आपण गोदामामध्ये माल काय करून ठेवतो, साठवून ठेवतो, आणि त्यामुळं काळानुसार तुम्हाला आपल्याला काय करता येतो, वापरता येतो। म्हणजे समय उपयोगिता गोदामामुळे काय होत असते, निर्माण होत असते। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा, व्यावसायिक हे समाजाचे टिंबटिंब असतात। आता व्यावसायिक हे समाजाचे कोण असतात, ऑप्शन मध्ये बघा काय सांगितले, प्रतिनिधी, सदस्य आणि विश्वस्त। मग याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे की व्यावसायिक हे समाजाचे काय असतात, विश्वस्त असतात। काय असतात, विश्वस्त असतात। हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचंय। त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा, विपणी या संज्ञेची उत्पत्ती डॅश डॅश भाषेतील मार्केट्स या शब्दापासून आलेली आहे। म्हणजे विपणी हा शब्द कोणत्या भाषेतील शब्दापासून आलाय, तर विपणी हा शब्द विद्यार्थी मित्रांनो लॅटिन भाषेतून आलेला आहे। कोणत्या भाषेतून आलेला आहे, लॅटिन भाषेतील मार्केट्स या शब्दापासून विपणी हा शब्द आलेला आहे। त्यानंतर 5 नंबरची रिकामी जागा बघा, नुकसान भरपाईचे तत्व डॅश डॅश विम्यास लागू होत नाही। तर या ठिकाणी नुकसान भरपाईचं तत्व जे आहे, नुकसान भरपाईचं तत्व हे जीवन विमा, कोणता विमा, जीवन विमा, याला काय होत नाही, लागू होत नाही। तुम्ही म्हणसाल सर हे काय जागा तुम्ही वाचायला उत्तर सांगा, मग लिहायचं कसं, तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला हे विधान आधी पूर्ण लिहायचंय, ठीक आहे। आणि त्यानंतर ती रिकामी जागा त्या ठिकाणी डॅश जी काही समजा रिकाम्या जागा भरायच्या असतात, हे की नाही, हे विधान लिहून त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं रिकाम्या जागेमध्ये। ओके, किंवा डायरेक्ट तुम्ही असं लिहिलं तरी चालतंय, पण महत्वाचं असं आहे की तुमची चांगल्या प्रकारची उत्तरपत्रिका या प्रकारे तुमची
चांगल्या आदर्श उत्तरपत्रिका मानली जाईल. ओके, आदर्श उत्तर मानले जातील. असं लिहिलं तरी चालते, पण चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तपासणाऱ्या शिक्षकावर तुमच्या पेपर लिहिण्याचं इम्प्रेशन पडलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न पहिला ब बघा, खालील विधानासाठी शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवा. आता खालील विधानासाठी शब्दसमूह सुचवायचा आहे. तर पहिलं विधान काय आहे बघा, की योग्य व्यक्तीची योग्य वेतनासह योग्य जागेवर काय करणे, नेमणूक करणे. तर याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? याचं उत्तर असणार आहे कर्मचारी व्यवस्थापन. जर तुम्ही योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची योग्य वेतनासह योग्य जागेवर काय केली असेल, नेमणूक केली असेल, तर हे तुमचं तत्व जे आहे, हे तत्व कोणतं आहे? कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन तत्व, म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन हे तत्व या ठिकाणी वापरलेलं आहे. त्यानंतर 2 नंबरचं विधान बघा, ऑनलाईन व्यवहारातील पहिली पायरी. जे काय ऑनलाईन व्यवहार असतात, ते ऑनलाईन व्यवहारातील पहिली पायरी काय असणार आहे? या ठिकाणचं उत्तर आहे बघा, नोंदणी. ऑनलाईन व्यवहाराची पहिली पायरी म्हणजे या ठिकाणचं उत्तर काय आहे बघा, नोंदणी. ज्यालाच की आपण रजिस्ट्रेशन म्हणतो. काय म्हणतो? रजिस्ट्रेशन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3 नंबरचं बघा, 3 नंबरचं विधान काय आहे? नफ्याने प्रेरित होऊन केली जाणारी कृती. आता नफ्याने प्रेरित होऊन केली जाणारी कृती, या कृतीला काय म्हणायचं? व्यवसाय किंवा व्यापार. तुम्ही त्याला व्यवसाय पण म्हणू शकता किंवा व्यापार पण. कोणीही बघा, तुम्ही नफा मिळावा याच उद्देशाने काम करत असतात. ओके, म्हणून व्यवसाय किंवा व्यापार ही नफ्याने प्रेरित होऊन केलेली काय असते? कृती असते. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा, वस्तू किंवा सेवेचा उपभोग घेणारा. आता जो वस्तूंचा आणि सेवेचा उपभोग घेतो त्याला काय म्हणतात? ग्राहक म्हणतात. काय म्हणतात? ग्राहक किंवा उपभोक्ता. या वर्षी विद्यार्थी मित्रांनो संकल्पना स्पष्ट करा. या ठिकाणी ही संकल्पना 2 मार्काला येऊ शकते, ग्राहक किंवा उपभोक्ता. लक्षात ठेवा, त्याचं उत्तर काय असणार आहे की वस्तू किंवा सेवेचा काय घेणारा? उपभोग घेणारा. ह्याला काय म्हणतो आपण? उपभोक्ता किंवा ग्राहक म्हणतो. त्यानंतर 5 नंबरचं विधान काय आहे बघा, एखाद्या उत्पादनाला विशिष्ट नाव देणे. एखाद्या उत्पादनाला काय करणे? विशिष्ट असं नाव देणे. त्याला काय म्हणायचं? मुद्रीकरण. काय म्हणायचं? मुद्रीकरण म्हणायचं. याचं उत्तर काय असणार आहे? मुद्रीकरण. तर हे झाला प्रश्न पहिला अ. प्रश्न पहिला ब. आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला क आहे, खालील विधाने बरोबर की चूक ते लिहायचे. आता खालील विधान जे आहेत ती विधान तुमचं बरोबर आहे का चूक आहे तर ते लिहायचे. या ठिकाणी बघा, प्रत्येक बरोबर उत्तरासाठी या ठिकाणी चुकीवरच आहे ते, चुकी बरोबर. या ठिकाणी प्रत्येक विधानासाठी 1 मार्क असणार आहे. विधान चूक आहे का बरोबर आहे हे लिहायचं. पण हे चूक किंवा बरोबर लिहित असताना तुम्हाला कशा प्रकारे लिहायचे बघा. तर प्रश्न पहिला आहे की व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते. आता व्यवस्थापनाचं प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसतं हे विधान कसं आहे? चूक आहे. मग या ठिकाणी याचं उत्तर काय लिहायचं की वरील विधान चूक आहे. तर या प्रकारे तुम्हाला त्याचं काय लिहायचंय? उत्तर लिहायचे. ओके, चूकच आहे ना? ओके, ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरचं बघा, ई व्यवसाय जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते. तर ई व्यवसाय हे जागतिक स्तरावर कोणत्याही स्तरावर काम करण्याची मुभा देते. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर बघा, पहिलं विधान चूक आहे, दुसरं बरोबर आहे. त्यानंतर पुढचं काय आहे की व्यवसाय नीतिशास्त्र ही नियमावली आहे. आता व्यवसाय नीतिशास्त्र ही काय आहे? नियमावली आहे. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. याचं विधान पण 3 नंबरचं उदाहरण काय पण आहे बघा, 3 नंबरचं पण काय आहे? बरोबर आहे. 4 नंबरचं विधान काय सांगितले? ग्राहक संरक्षण कायदा उत्पादकास संरक्षण देतो. तर हे विधान काय? चूक आहे. कारण ग्राहक संरक्षण कायदा हा मुळात कुणासाठी आहे? ग्राहकासाठी आहे. तो उत्पादकाला संरक्षण देतो का? नाही. तर कुणाला संरक्षण देतो? ग्राहकांना संरक्षण देतो. म्हणून हे विधान या ठिकाणी काय आहे? चूक आहे. त्यानंतर 5 नंबरचं बघा, हवाई वाहतूक हे सर्वात स्वस्त वाहतुकीचं साधन आहे. हवाई वाहतूक स्वस्त आहे का? नाही. तर ह्या ठिकाणी हे विधान पण काय विद्यार्थी मित्रांनो? चूक आहे. कारण सगळ्यात स्वस्त वाहतूक म्हणजे कोणती आहे? रेल्वे वाहतूक. कोणती वाहतूक आहे? रेल्वे वाहतूक आहे. ओके, या ठिकाणी आपलं चुकी बरोबर हे देखील प्रश्न या ठिकाणी झालाय. आता पुढचा आहे की गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. आता गटात न बसणारा शब्द ओळखत असताना बघा, जे उत्तर असेल सरळ सरळ तुम्ही प्रश्न क्रमांक टाकून बाण मारून डायरेक्ट उत्तर तुम्ही लिहू शकता. पहिल्यामध्ये गटात न बसणारा कोणता आहे? अशासकीय संस्था. पहिल्यामध्ये कोणता आहे बघा? अशासकीय संस्था. कारण जिल्हा आयोग, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग
ह्या एकसारख्या संकल्पना आहेत, जवळपास एकाच गटामध्ये येणाऱ्या आहेत, पण हे अशासकीय संस्था हा गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर नाबार्ड, आरबीआय आणि सिडबी, एक्झिम हे वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत. तर याचं उत्तर बघा काय असणार आहे, आरबीआय. काय असणार आहे, आरबीआय, कारण आरबीआय ही सर्वोच्च बँक आहे. ह्या बाकीच्या व्यावसायिक बँका आहेत. नाबार्ड ही कृषी क्षेत्रासाठी चांगल्या प्रकारचं कार्य करणारी बँक आहे, परंतु आरबीआय ही सगळ्या बँकांची बँक आहे, सर्वोच्च बँक आहे. त्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड सांगायची गरज आहे का, नाही. याचं उत्तर काय असणार आहे, आधार कार्ड. त्यानंतर लेखन, नियोजन, संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन. तर यामधली वेगळी संकल्पना म्हणजे ते कोणती आहे, लेखन आहे. त्यानंतर पुढे बघा, किंमत, व्यक्ती, विक्रय वृद्धी आणि उत्पादन. तर याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कदाचित व्यक्तीच असणार आहे. बरोबर आहे, कारण का बाकी सगळे निर्जीव आहे तर म्हणा एकच सजीव आहे का नाही. हा, मग त्याला काय करायचे, बाजूला काढायचे व्यक्तीला, तुझं काही काम नाही तर. ओके, तर अशा प्रकारे आपण ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न बघितलेला आहे. आता पुढचा संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न बघा. हा प्रश्न सोडवत असताना याचं उत्तर कसं लिहायचं, किती लिहायचं, किती लिहिल्यावर किती मार्क मिळतात, हे थोडक्यामध्ये आपण या मॉडेल आन्सर वरून समजून घेण्याचा प्रयत्न करूता. तुम्हाला देखील ती काळजी घ्यायची आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे की खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा, कोणत्याही 4. किती मार्कासाठी आहेत, 8 मार्कासाठी आहेत. मग एक काम करायचंय, एक संकल्पना किती मार्कासाठी आहे, 2 मार्कासाठी आहे. तुम्हाला विचारल्यात किती, 6 संकल्पना विचारल्या जातील. 6 पैकी तुम्हाला लिहायच्यात किती, 4 लिहायच्यात. किती लिहायच्यात, 4. आता उदाहरणासाठी आपण समजून घेऊया. पहिला आहे समजा हालचाल अभ्यास. पहिली संकल्पना कोणती आहे, हालचाल अभ्यास आहे. आता हालचाल अभ्यास या संकल्पनेवर डायरेक्ट आपण इथं उत्तराचा विचार करूता. बघा, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. या ठिकाणी ही संकल्पना पाहत असताना, अभ्यासत असताना बघा की काय सांगितलंय की प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 2 गुण आहेत आणि कमीत कमी कोणतेही किती मुद्दे अपेक्षित आहेत, 2 मुद्दे अपेक्षित आहेत. किती मुद्दे अपेक्षित आहेत, 2 मुद्दे. आता हालचाल अभ्यास. आता हालचाल अभ्यासामध्ये काय सांगायचं की 1 नंबरचा मुद्दा काय सांगितलाय बघा, कर्मचाऱ्यांची काम करतानाची हालचाल. आता जे कर्मचारी आहेत कोणत्याही व्यवसायामध्ये, कंपनीमध्ये, उद्योगामध्ये काय करतात, वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात, त्याला कर्मचाऱ्यांची काय म्हणायचं, हालचाल म्हणायचं. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा काय की कर्मचाऱ्यांची कामातील अनावश्यक हालचाल काढून टाकण्यास काय होते, मदत होते. आता काही काही कर्मचारी म्हणजे काय होतात, एखादं छोटंसं काम आहे पण त्याला अख्खा दिवस घालतात, मग त्यांच्या हालचाली कशा व्हायल्यात, अनावश्यक व्हायल्यात. मग या हालचाल अभ्यासामुळे काय होते की नेमकं आपल्याला किती आणि कशा प्रकारे ते एखादं काम वेळेमध्ये पूर्ण करायचंय हे हालचाल अभ्यासावरून आपल्याला काय होते, समजते. मग या ठिकाणी बघा, तुम्ही 2 मुद्द्यामध्ये जर लिहिलात तरी चांगली गोष्ट आहे, पण आपण 3 मुद्द्यांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण का 2 मुद्द्यामध्ये एखादा मुद्दा चुकला तर त्या ठिकाणी तुमचा 1 मार्क विनाकारण जाऊ शकतो. म्हणून कमीत कमी या ठिकाणी 2 मुद्दे सांगितलेत, पण आपण 3 मुद्दे लिहिण्याचा काय करा, प्रयत्न करा. त्यानंतर 2 नंबरची संकल्पना आहे बघा, नियंत्रण. आता नियंत्रण या संकल्पनेचं उत्तर देखील बघा की सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये आवश्यक आहे. नियंत्रण हे सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये काय आहे, आवश्यक आहे. दुसरं, नियंत्रण हे प्रमाण कामगिरीपासून प्रत्यक्ष कामगिरीपर्यंत विचलन मोजते आणि सुधारात्मक कृती घेते. ओके, या ठिकाणी म्हणजे सगळ्यात महत्वाचं नियंत्रणाची तुम्ही व्याख्या पण लिहू शकता आणि 1-2 मुद्द्यांमध्ये ती संकल्पना काय करू शकता, नियंत्रणाबद्दल थोडक्यात माहिती लिहू शकता. सगळ्यात सोपं तुम्हाला ज्या ज्या संकल्पनांच्या व्याख्या येतात त्या संकल्पनांच्या व्याख्या लिहिण्याचा प्रयत्न करा. मी तर आज सांगतो की अगोदर 1 नंबरला तुम्ही काय लिहायची, व्याख्या लिहायची, आणि व्याख्या लिहिल्याच्या नंतर 2 नंबरचा आणि 3 नंबरचा मुद्दा जो आहे, इतर माहिती त्या संकल्पनेची काय करा, स्पष्ट करा. पण तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारलाय. बरेच विद्यार्थ्यांचा एक भ्रम काय आहे, 2 मार्काचा प्रश्न आहे त्याला अख्खं 1 पान लिहित बसतात. अख्खं 1 पान लिहून आपला वेळ घालवायचा नाही. तर या संकल्पनेसाठी 1 नंबर व्याख्या लिहा आणि 2-3 मुद्द्यांमध्ये ती संकल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्याचा काय करा, प्रयत्न करा. तुम्हाला निश्चितच या ठिकाणी किती मार्क मिळतील, 2 मार्क मिळतील. त्यानंतर पुढचा आहे बघा, कर देय गोदामे. आता कर देय गोदामे या ठिकाणी काय सांगितले बघा की ही गोदामे सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली काम करतात. ज्या मालावर आयात शुल्क भरलेला नाही तो माल या गोदामामध्ये ठेवण्यात येतो. म्हणजे बघा, आयात शुल्क म्हणजे आपण इम्पोर्ट करतो, दुसऱ्या देशातून माल काय करतो, इम्पोर्ट करतो, म्हणजे आयात करतो. तर अशा शुल्कावर म्हणजे शुल्क भरला नाही तर असा माल हा कर देय गोदामामध्ये काय केला जातो, ठेवला जातो. ओके,
मग या ठिकाणी या प्रकारे संकल्पना स्पष्ट करायची आहे. पण तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा पुन्हा सांगालो की अगोदर 1 नंबरला काय लिहा, त्याची व्याख्या लिहा, आणि 2 नंबर 3 नंबर असे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते थोडक्यामध्ये त्या मुद्द्याबद्दल त्या संकल्पनेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करा. ह्याला भलं मोठं 1 पान 2 पान उत्तर लिहित बसू नका. तुमचा वेळ महत्वाचा आहे, कारण तोच वेळ तुम्हाला पुढच्या प्रश्नाला काय करायचा आहे, खर्च करायचा आहे. त्यानंतर ग्राहक संरक्षण ही संकल्पना देखील आपल्याला काय करायची, स्पष्ट करायची. अगोदर ग्राहक संरक्षण म्हणजे काय ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. नंतर ग्राहक संरक्षणासाठी जे जे महत्वाचे म्हणजे तुम्हाला सांगता येतील ते या ठिकाणी, असं नाही का हे सांगले पाहिजे असं काय नाही, तुम्हाला जे वाटतात महत्वाचे ते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करा. मुद्देसूद उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मार्क पण त्या प्रकारे चांगल्या प्रकारे मिळतील. ओके, तर हे प्रश्न संकल्पना स्पष्ट करा. कसा सोडवायचा, 2 मार्कासाठी तुम्हाला अख्खा 1 पेज लिहायचं नाही, तर एक काम करायचं, त्या संकल्पनेची व्याख्या देण्याचा प्रयत्न. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा आहे, सर आम्हाला व्याख्या आठवणा गेल्यावर काय करा. तर बाळांनो, तुम्हाला व्याख्या जर आठवत नसेल तर ती संकल्पना 4 मुद्द्यामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही व्याख्या लिहिलात तर व्याख्येला 1 मार्क मिळते आणि बाकीचे 2 मुद्दे लिहिलात त्याला अर्धा मार्क मिळते. पण बाळांनो, तुम्हाला जर व्याख्याच आठवत नसेल तर तुम्ही संकल्पना देखील स्पष्ट करू शकता, पण 4 मुद्द्यांमध्ये ती संकल्पना काय करण्याचा प्रयत्न करा, स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. निश्चित तुम्हाला या ठिकाणी किती मार्क मिळतील, 8 मार्क मिळतील. कारण सगळं करण्याची गरज नाही, वेगळं करणं सध्या काय आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. आता प्रश्न क्रमांक 3 हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपलं काय करायचे, मत मांडायचे. याच्या अगोदर आपण लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला महत्वाचे काही प्रश्न आहेत त्याची पीडीएफ आहे, आपण ग्रुपवरती टेलिग्राम चॅनलवरती आपण ते शेअर केलेले आहे. तुम्ही त्या ठिकाणी ते पीडीएफ मधून देखील या प्रश्नांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता. आपण प्रश्न प्लस त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. आता बघा या ठिकाणी काय सांगितलंय की शरद हे व्यावसायिक आहेत, त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. शरद हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना 5 आणि 8 वर्षाच्या 2 काय आहेत, मुले आहेत. मग ही घटना परिस्थिती आहे शरद नावाच्या व्यक्तीची. मग त्यांनी काय सांगितलं बघा प्रश्न, शरद हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का. हो, तर शरद हे त्यांच्या पत्नी आणि मुलींसाठी काय घेऊ शकतात, जीवन विमा घेऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना बघा याचं उत्तर काय लिहायचं, आधी होय लिहायचं. आधी कोणता शब्द महत्वाचा आहे, होय. या ठिकाणी त्यांनी काय विचारले बघा की शरद हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का. तर याचं उत्तर अगोदर स्टार्टिंग लिहित असताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आता 1 नंबरचा आहे तर होय सांगायचं. होय की शरद हे त्यांच्या मुलीसाठी आणि पत्नीसाठी, 2 मुलींसाठी आणि पत्नीसाठी ते काय घेऊ शकतात, जीवन विमा घेऊ शकतात. असं पूर्ण वाक्यामध्ये ते उत्तर लिहायचंय. फक्त आधी होय शब्द महत्वाचा आहे आणि त्याच्या पुढे लिहायचं, होय लिहा, कॉमा द्या आणि पुढे लिहा होय शरद हे त्यांच्या पत्नी आणि 2 मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात, असं लिहायचं. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा की श्री शरद हे सागरी विमा त्यांच्या कारखान्यासाठी घेऊ शकतात का. नाही, तर श्री शरद हे त्यांच्या कारखान्यासाठी सागरी विमा घेऊ शकत नाहीत. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितलं की आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री शरद घेऊ शकतात. तर या ठिकाणी सांगायचं की कोणत्या प्रकारचा विमा घेऊ शकतात, आगडी विमा घेऊ शकतात. सागरी विमा काय नाही घेऊ शकत, कारण शरद हे पुण्यामध्ये स्थायिक आहेत, ते काही सागरी मार्गाने कोणता प्रवास करत नाही, त्यांचा कारखाना काही सागरामध्ये ते फिरवत नाहीत. ओके, मग त्या ठिकाणी त्यांचा मालाचं नुकसान झालं तर ते कोणता विमा घेऊ शकतात, आगीमुळे नुकसान झाल्यावर अग्नी विमा घेऊ शकतात. मग हे सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, होय आणि नाही हे त्यांनी प्रश्न विचारला, घेऊ शकतात का, होय असेल तर होय लिहा, नाही असेल तर नाही लिहा. म्हणजे या प्रकारे तुम्हाला होय आणि नाही हे शब्द आधी लिहिणं महत्वाचं आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. हे शब्द लिहिल्याशिवाय त्या प्रश्नाचं उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. म्हणजे उदाहरणामध्ये तुम्ही काय केल्या, शरद हे त्यांच्या पत्नी व 2 मुलांसाठी जीवन विमा घेऊ शकतात का. तुम्ही म्हणसाल मी शरदला विचारून सांगतो जमते का, घ्या येते का, बघतो, असं तसं जमणार. त्याचं उत्तर अगोदर काय अपेक्षित आहे, होय अपेक्षित आहे आणि त्याच्या पुढे हो ते घेऊ शकतात. त्यानंतर पुढे बघा, सुरेश यांनी धनादेशाद्वारे पैसे दिले आणि त्याच वेळी श्री सक्षम यांनी फंड ट्रान्सफर निधी वर्गद्वारे पैसे काय केले, दिले. तर या ठिकाणी काय सांगितले बघा, कोणाचे पैसे जलद पद्धतीने दिले जातात. तर कोणाचे पैसे जलद पद्धतीने जातात यामध्ये काय म्हणले की सुरेश यांनी धनादेशाद्वारे पैसे दिलेत आणि सक्षम यांनी काय केले, निधी वर्गद्वारे पैसे दिलेत. तर साहजिकच आहे फंड ट्रान्सफर द्वारे हे पैसे लवकर काय होतील, पुरवले जातील. सुरेशचे का सक्षमचे पैसे अगोदर मिळतील, तर याचं उत्तर बघा काय सांगितलंय, सक्षम.
ही तुम्हाला सोपं आहे, फक्त थोडं एकदा घटना परिस्थिती वाचायची. पण उत्तर लिहित असताना या ठिकाणी इथं काय सांगितलं, फक्त सक्षम सांगितले, पण आपण असं सक्षमच नाही लिहायचं. तर काय सांगायचं की सक्षम यांचे पैसे, बघा काय सांगायचं की सक्षम यांचे पैसे जलद गतीने दिले जातात, असं उत्तर लिहायचं. ठीक आहे. मग हे घटना परिस्थितीचं उत्तर कसं लिहायचं काय थोडक्यामध्ये समजलंय. आणि भला मोठा पॅरेग्राफ लिहिण्याचा पण प्रयत्न करू नका, होय नाही लिहा. आणि त्यानंतर पुढे त्या प्रश्नामध्ये जे सांगितले त्याच पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा. आता पैसे जलद गतीने कोण देऊ शकते, इथं काय लिहायचं की सक्षम हे जलद गतीने पैसे देऊ शकते. असं या प्रकारे काय करायचं, हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, की फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करा, बघा फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 किती मार्कासाठी एक फरक आहे, 4 मार्कासाठी एक फरक आहे. आता हे फरक स्पष्ट करा लिहित असताना मुद्दे महत्वाचे आहेत का, त्या मुद्द्यानुसार त्यांचं स्पष्टीकरण आपल्याला लिहिता येते, त्यानुसारच तुम्हाला मार्क्स मिळतात. आता फरक स्पष्ट करा. बोर्डाला काय अपेक्षित आहे बघा, पेपर तपासत असताना आता फरक स्पष्ट करा तुम्हाला लिहायचे. त्या ठिकाणी काय सांगितलं की फरक स्पष्ट करा कोणतेही 3 किती मार्कासाठी आहेत, 12 मार्कासाठी आहेत. तर उत्तर काय अपेक्षित आहे, प्रत्येक उपप्रश्नास 4 गुण आहेत. प्रत्येक उपप्रश्नात किमान 4 मुद्दे स्पष्टीकरणासकट काय आहेत अपेक्षित आहे. बघा आता स्पष्टीकरणासकट म्हणजे टोटली समजा या ठिकाणी रस्ते वाहतूक आणि जल वाहतूक आहे. रस्ते वाहतूक आणि जल वाहतुकीवर कमीत कमी 12 मुद्दे तयार होऊ शकतात. मग तुम्हाला 12ला 12 लिहित बसायचं नाही आणि 4 पण लिहायचे नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बोर्डाला अपेक्षित 4च मुद्दे आहेत स्पष्टीकरणासकट, पण तुम्ही या ठिकाणी 5 मुद्दे स्पष्टीकरणासकट लिहिण्याचा काय करा प्रयत्न करा. तर कसं लिहायचं, या ठिकाणी बघा इथं फरकाचे मुद्दे, इथं रस्ते वाहतूक आणि इथं जल वाहतूक. तर या प्रकारे तुम्हाला फरक लिहायचा आहे. 1 नंबरचा मुद्दा रस्ते वाहतूक जल वाहतूक, 2 नंबरचा मुद्दा रस्ते वाहतूक जल वाहतूक असा स्पष्ट करायचा आहे. तुम्ही कमीत कमी किती मुद्दे लिहायचे, 5 मुद्दे स्पष्टीकरणासकट लिहिण्याचा प्रयत्न करा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम वाटते की सर आम्हाला मुद्दे आठवणार काय करावं. मुद्दे जर आठवत नसतील तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 6 मुद्द्यांमध्ये तो फरक काय करावा लागेल, स्पष्ट करावा लागेल. तेव्हा कुठं तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. ओके, मुद्दे व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा, मुद्दे आठवण्याचा प्रयत्न करा. मुद्द्यानुसार तुम्ही जर फरक लिहिण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. कारण पेपर तपासत असताना या प्रकारे तपासणाऱ्या शिक्षकाकडे या प्रकारे उत्तरपत्रिका असते, मॉडेल आन्सर असते. ते यानुसार तुमचे मुद्दे चेक करून तुम्हाला काय करतात, मूल्यमापन करतात तुमच्या उत्तरपत्रिकेचं. ठीक आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करा कसा लिहायचा समजलं. 3 फरक लिहायचे, भले म्हणजे तुम्हाला 4 येतात, 4 लिहिण्याचा प्रयत्न करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं बरं, बरेच विद्यार्थी काय करतात, एखाद्या प्रश्नाचं उत्तर समजा अर्धवट लिहितात, ते सोडून देतात, दुसरा प्रश्न पूर्ण लिहितात, तिसरा लिहितात, चौथा लिहितात, लगेच 5वा लिहितात. म्हणजे सगळेच लिहित बसू नका. तुम्हाला लिहायला सांगितले की ते फक्त 3 फरक लिहायला सांगितले, 3च फरक परफेक्ट लिहा. 4-4, 5-5 लिहित बसू नका. का तुम्ही 4 जरी फरक स्पष्ट केले मार्क मिळणार आहेत 12च, 3 जरी फरक स्पष्ट केले मार्क मिळणार आहेत 12च. ओके, त्यामुळं ती काळजी थोडीशी तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 2. आता खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर द्या म्हणजे तुम्हाला किती विचारायचे बघा, 3 प्रश्न विचारले जातात, 3 पैकी लिहायचे किती, 2 लिहायचे. म्हणजे हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी आहे, 4 मार्कासाठी एक प्रश्न आहे. तर तुम्हाला असे किती प्रश्न लिहायचे, 2 प्रश्न लिहायचे. मग 4 मार्कासाठी जे प्रश्न आहे तर त्याला बोर्डाला बघा तुम्ही किती उत्तर अपेक्षित आहे. 4 मार्काच्या प्रश्नासाठी बोर्डामध्ये किती उत्तर अपेक्षित आहे. तर या ठिकाणी बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या, कोणतेही 2. 8 मार्काला प्रश्न विचारतात. प्रश्न क्रमांक 5. तर या ठिकाणी काय सांगितलं की प्रत्येक उपप्रश्नास 4 गुण, प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 मुद्दे स्पष्टीकरणासकट काय आहेत अपेक्षित आहे. कमीत कमी किती मुद्दे अपेक्षित आहेत, 4 मुद्दे अपेक्षित. पण आपण किती मुद्दे लिहायचे विद्यार्थी मित्रांनो, आपण 5 मुद्दे लिहायचे, 4 मुद्दे लिहून शांत बसायचं नाही. तर या ठिकाणी बघा हेनरी फेयल यांची व्यवस्थापनाची तत्वे आहेत. आता हेनरी फेयल यांची व्यवस्थापन तत्वे स्पष्ट करत असताना तत्व भरपूर 14 आहेत, पण 14 तत्व येतात म्हणून 14 लिहित बसू नका. कारण का तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी विचारलाय. तर या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी फक्त किती मुद्दे अपेक्षित आहेत, 5 मुद्दे. पण तेही नुसते मुद्दे लिहू नका, त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण लिहायचे. 5 मुद्दे स्पष्टीकरणासकट स्पष्ट करा, तुम्हाला आउट ऑफ 4 पैकी 4 मार्क मिळतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं आहे
हेनरी फेवल आपल्या ओळखीचा आहे आणि 14 तत्वे मला पाठ आहेत आणि मी काय करतो तर 14ला 14 तत्वे लिहितो आणि 4 पैकी 4 मार्क मिळतो. फायदा नाही भाऊ, कारण का तू तेच टाइम पुढच्या प्रश्नाचा चाललाय. म्हणून तुम्हाला काय करायचंय, 4 मार्काचा प्रश्न आहे तर त्यासाठी कमीत कमी 5 मुद्दे स्पष्टीकरणासकट स्पष्ट करायचे. जर समजा हाच प्रश्न 8 मार्कासाठी विचारला असता, हाच प्रश्न जर किती मार्कासाठी विचारला असता, 8 मार्कासाठी विचारला असता, मग मात्र काही अडचण नाही. 14ला 14 तत्वे तुम्ही लिहू शकता, अडचण नाही. पण जर हाच प्रश्न 4 मार्कासाठी विचारलाय तर जास्त घाई करायची नाही, जास्त उत्तर लिहायचं नाही. मोजकं जेवढं उत्तर अपेक्षित आहे तेवढं उत्तर लिहा. पण महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, मुद्दे खूप महत्वाचे आहेत. त्या मुद्द्याला अनुसरून तुम्हाला कमीत कमी स्पष्टीकरण, आता मुद्द्यांचं स्पष्टीकरण जे आहे तर ते स्पष्टीकरण तुम्हाला 5 ते 6 ओळीमध्ये व्यवस्थित उदाहरणासकट लिहिण्याचा काय करायचंय, प्रयत्न करायचाय. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा कितवा, प्रश्न क्रमांक 6 आहे. विधाने सहकारण स्पष्ट करा. ही विधाने बरोबरच असतात, ही विधाने चूक नसतात. ही विधाने कशा असतात, बरोबरच असतात. तुम्हाला फक्त त्यांचं काय लिहायचे, कारण लिहायचं नसतात. बरेच विद्यार्थी या ठिकाणी हे विधान बरोबर आहे, हे विधान चूक आहे असं कन्फ्युज होतात. असं कन्फ्युज व्हायचं नाही. तर या ठिकाणी बघा काय सांगितले, खालील विधाने सहकारण काय करा, स्पष्ट करा. या ठिकाणी बघा सहकारण स्पष्ट करत असताना तुम्हाला 8 मार्काला प्रश्न विचारतात. एकूण 4 प्रश्न, उपप्रश्न 4 येतात. त्यापैकी तुम्हाला सोडवायचे किती, फक्त 2 सोडवायचे. म्हणजे 4 मार्कासाठी 1 प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय अपेक्षित आहे, तर याचं उत्तर अपेक्षित आहे बघा, याचं उत्तर अपेक्षित आहे बघा, प्रत्येक उपप्रश्नास 4 गुण आहेत. प्रत्येक उपप्रश्नामध्ये किमान 4 मुद्दे काय आहेत, अपेक्षित आहेत. म्हणजे या ठिकाणी देखील तुम्हाला काय करायचंय, संघटन हे संस्थेच्या प्रशासन तसेच व्यावसायिक कार्याला सुलभ करते. तर या ठिकाणी तुम्हाला ह्याचं उत्तर लिहित असताना जर समजा मुद्दे असतील तर मुद्द्यांमध्ये तुम्हाला 4 ते 5 मुद्दे स्पष्टीकरणासकट तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर समजा तुम्हाला वाटलं की बाबा याचे मुद्दे नाहीत पण आपल्याला ह्याचं उत्तर लिहायचे, तर एक काम करा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर लिहित असताना समजा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे 2-2 ओळीचे 3-3 ओळीचे असे मुद्दे काय करू शकता, क्रिएट करू शकता, तयार करू शकता. आणि असं मुद्दे तयार करू तुम्ही त्याचं उत्तर काय करू शकता, लिहू शकता. ओके, जसे मुद्दे नाहीतच तुम्ही 2 ओळीचा 3 ओळीचा म्हणजे तरतुदी लिहिल्यासारखं, काही नियम व अटी लिहिल्यासारखं तुम्ही काय करू शकता, याचे मुद्दे तयार करून त्याचं उत्तर लिहू शकता. पण या ठिकाणी जर मुद्दे असतील तर 4 ते 5 मुद्द्यामध्ये स्पष्ट करा, मुद्दे नसतील आणि असे मुद्दे तयार करून लिहिण्याची वेळ जर आपल्याला येत असेल तर असं समजायचं की अर्ध्या मार्कासाठी 1 मुद्दा आहे. किती मार्कासाठी 1 मुद्दा आहे समजायचं, अर्ध्या मार्कासाठी 1 मुद्दा आहे समजायचं. आणि जवळपास तुम्हाला असे किती मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे, मग 8 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. सहकारण स्पष्ट करा. आणि असं मुद्दे सुद्धा लिहिलात ना तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्क मिळतील. बरेच विद्यार्थ्यांचा एक डोक्यामध्ये भ्रम असतो की 2 पानं लिहायची, 3 पानं लिहायची, 4 पानं लिहायचे. तितकं डोक्यात फापट पसारा आणत बसू नका. तुम्हाला जे महत्वाचं वाटते ते महत्वाचं आणि जेवढं उत्तर अपेक्षित आहे तेवढंच लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर थोडंसं जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. आता 8 मुद्दे आहेत, 10 मुद्द्यामध्ये लिहा. 2-2, 3-3 ओळीचे तुम्ही मुद्दे तयार करू शकता ना. तुम्हाला चांगले त्या प्रकारे काय होत म्हणजे त्या ठिकाणी मार्क तुम्हाला मिळू शकतात. ओके, आता ग्राहक संरक्षणात ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थांची भूमिका काय आहे, महत्वाची आहे. ही महत्वाची काय, ही मुद्दे सुद्धा तुम्ही काय करू शकता, या प्रकारचे मुद्दे तयार करून तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. पण बिनकामी कितीही अनावश्यक उत्तर लिहून तुमचा वेळ खर्च करायचा नाही. आता प्रश्न बघा कितवा आहे, 7वा आहे. आता प्रश्न 7वा काय म्हणले, खालील प्रश्न सोडवा कोणतेही 2. खालील प्रश्न सोडवा कोणतेही 2. आता यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारतात, 3 पैकी तुम्हाला सोडवायचे किती, 2. म्हणजे किती मार्कासाठी 1 प्रश्न आहे, 5 मार्कासाठी 1 प्रश्न आहे. किती मार्कासाठी आहे, 5 मार्कासाठी. सोडवायचे किती, 2. आता या ठिकाणी बघा 5 मार्काचा प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्या उत्तरामध्ये किती मुद्दे अपेक्षित आहेत बघा. प्रत्येक उपप्रश्नास किती गुण आहेत, 5 गुण आहेत. प्रत्येक उपप्रश्नामध्ये 5 मुद्दे स्पष्टीकरणासकट अपेक्षित आहेत. कशा सगट अपेक्षित आहेत, स्पष्टीकरणासकट. या ठिकाणी त्यांनी 5च मुद्दे म्हणले पण आपण 6 मुद्दे लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यांनी 5 मुद्दे अपेक्षित आहे म्हणले ना, 1 मुद्दा एक्स्ट्रा लिहिण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी काय म्हणले की उद्योजकाची कार्य म्हणले. उद्योजकाची टोटली किती कार्य आहेत, 7 कार्य आहे. तुम्ही 7 पैकी 6 कार्य काय करायचे, स्पष्टीकरणासकट लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणखी महत्वाचं, तुम्ही याची उद्योजकाची व्याख्या पण लिहू शकता बरं का.
थोडक्यात त्याची माहिती पण लिहू शकता. प्रस्तावना करून तुम्ही प्रस्तावना केल्यावर खूप चांगलं थोडक्यामध्ये प्रस्तावना करा, त्याची व्याख्या लिहिण्याचा प्रयत्न करा आणि 5 मुद्दे किंवा 6 मुद्दे स्पष्टीकरणासकट लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण 5 ते 6 ओळीमध्ये असावं. महत्वाचं तेवढंच या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्हाला काय करायचंय, लिहायचंय. ओके, 5 मार्कासाठी प्रश्न आहे. 5 ते 6 मुद्द्यांमध्ये स्पष्टीकरणासकट त्याचं उत्तर लिहिण्याचा काय करा, प्रयत्न करा. आता 5 मार्कासाठी 5 पानं लिहायचे, हे डोक्यातून भ्रम तुम्ही काढून टाका. तेवढं तुम्हाला लिहिणं होणार नाही, तुमचा वेळ निघून जाईल, तुमचं उत्तर लिहायचे राहून जातील, म्हणजे पुढचे प्रश्न सॉल्व्ह करायचे राहून जातील. यासाठी गडबड घोटाळा करणे का नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. प्रश्न क्रमांक 8 अत्यंत महत्वाचा आहे. किती मार्कासाठी आहे, 8 मार्कासाठी आहे. 2 प्रश्न विचारतात, 2 पैकी तुम्हाला लिहायचे किती, 1. बघा 7PS ही संकल्पना गेल्या वर्षी आली होती, कदाचित या वर्षी विमा नावाची संकल्पना येईल किंवा विपणन नावाची संकल्पना, यावर प्रश्न येऊ शकतात. हे तुम्हाला 3-4 मार्काला विचारू शकतात. विपणनाचे कार्य, विपणनाचे महत्व, असं विपणनाचे प्रकार, ठीक आहे. या प्रकारचा प्रश्न यावर्षी परीक्षेमध्ये येऊ शकते. थोडस महत्वाचं, ती एकदा वाचून घेण्याचा प्रयत्न करा. आता हे तुम्हाला किती मार्काला प्रश्न विचारलाय, 8 मार्काला प्रश्न विचारलाय. 8 मार्काचा प्रश्न सोडवायचा कसा, त्याचं उत्तर लिहायचं किती, तर बघा कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. 8 मार्काच्या प्रश्नासाठी तुम्हाला 8 पैकी 8 मार्क घ्यायचे असतील तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या, तर ते बघा, या गोष्टीशिवाय तुम्हाला 8 मार्काच्या प्रश्नाला 8 मार्क मिळणार नाही. या ठिकाणी त्यांनी काय सांगितले बघा, प्रश्नामध्ये सांगितलंय, त्यांनी प्रश्नामध्ये काय सांगितलंय की विपणन मिश्र, काय म्हणले, विपणन मिश्र व विपणन मिश्राची 7PS. ओके, आता ही संकल्पना आहे, 8 मार्कासाठी विचारलं. त्याच्यामध्ये अपेक्षित काय काय आहे बघा, विपणन मिश्र हे काय आहे, अर्थ तुम्हाला लिहायचं, म्हणजे अर्थ लिहा किंवा व्याख्या लिहा. अर्थ लिहा किंवा व्याख्या लिहा, यासाठी किती मार्क असणार आहेत, 2 मार्क असणार आहे. बघा विपणन मिश्र तुम्हाला अर्थ लिहायची, त्याची व्याख्या लिहायची, थोडक्यामध्ये प्रस्तावना करा, त्याची व्याख्या लिहा, तुम्हाला किती मार्क मिळतील, 2 मार्क. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चूक काय करतात, विपणन मिश्राचे जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत समजा, तर ते घटक म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात आम्ही सगळे घटक लिहिले, आता आम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळतात. मिळणार नाहीत. 8 मार्क तुम्हाला मिळवायचे तर 6 मार्क तुमच्या बाकीच्या घटकाला मिळतील. तुम्हाला बाकीचे घटक आहेत, जे मुद्दे आहेत, त्याला किती मार्क मिळतील, 6 मार्क मिळतील. पण तुम्हाला जर 8 मार्क घ्यायचे असतील तर ते 8 मार्क घेण्यासाठी तुम्हाला 2 मार्काची व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. व्याख्या लिहा किंवा त्याची प्रस्तावना करा. ही प्रस्तावना करणं, व्याख्या लिहिणं काय आहे, आवश्यक आहे, अपेक्षित आहे. त्याशिवाय तुम्हाला ते 2 मार्क मिळणारच नाहीत. ठीक आहे, ही चूक करायची नाही. 8 मार्काचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला 8 मार्क्स मिळवायचे. त्याची प्रस्तावना लिहा, व्याख्या लिहा, 2 मार्क मिळाले म्हणून समजा. आणि नंतर मग जे बाकी जे काही प्रकार विचारलेत, प्रकार लिहा, घटक विचारलेत, घटक लिहा, महत्व विचारले, महत्व लिहा. ठीक आहे, नंतर ते लिहिण्याचा प्रयत्न करा. पण डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की 8 मार्काच्या प्रश्नाला मी हे 7 ला 7 घटक लिहिले, आता मला 8 मार्क मिळतील, मिळणार नाहीत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, बँक व व्यावसायिक बँकेची प्राथमिक कार्य म्हणले. आता बँक व बँकेची प्राथमिक कार्य यामध्ये काय सांगितले बघा, त्याचं देखील मार्काचं डिवायडेशन बघा कशा प्रकारे मार्क्स मिळणार आहेत. बँक म्हणजे काय, त्याचा अर्थ लिहायचा, व्याख्या लिहायची. बँक म्हणजे काय, अर्थ आणि व्याख्या लिहायची, किती मार्क मिळणार आहेत, 2 मार्क मिळणार आहेत. तुम्ही अर्थ लिहा, व्याख्या लिहा, किती मार्क मिळतात, 2 मार्क मिळतात.